So hello guys and welcome back to our channel. So this is day 13 of our 45 days intermittent fasting challenge for गणेश चतुर्थी. तर सकाळी उठल्यावरती आज मॉर्निंग ड्रिंक मध्ये गरम पाण्यामध्ये लिंबू पिळून पिला, कारण की आज होता माझा उपवास. त्याच्यानंतर गेली होती कॉलेजला, मग कॉलेजवरून निघाले आणि एवढं दुपारची पण बघा कल्याण स्टेशनला किती गर्दी होती. त्याच्यानंतर गेले डायरेक्ट क्लासला आणि रस्त्यात मग स्टेशनच्या इथं थांबले आणि वॉटरमेलनची एक फ्रूटची प्लेट घेतली खायला. क्लासवरती पोहोचली आणि थोडं उशिराने मग थोडीशी असून भूक लागायला लागली, मग एक बनाना खाल्ला आणि मग त्याच्यानंतर गेली जिमला. आणि मला असं वाटलं की आज फ्रूटच खाल्ले तर कसे चक्कर वगैरे येते की काय, पण नाही आलं काय. आणि जसं कालच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं, मी जिथं छत्री ठेवली होती तिथं छत्री नव्हती, म्हणजे कोणतरी येऊन गेलं होतं आणि परत दुसऱ्या दिवशी बघते तर तिथंच जाऊन ठेवली होती. आणि आज जिम मध्ये माझं कार्डिओ होतं. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले मी 15 मिनिटं सायकलिंग करते, मग 20 मिनिटं ट्रेडमिल करते, मग अजून 15 मिनिटं उभे राहून सायकलिंग करते. काल चेस्ट केलं होतं तर पहिल्यापासून बॉडी दुखत होती आणि आता वाटच लागली पूर्ण. आज उलट जास्त टाइम केलं सगळं. आता घरी रात्री आता काही नाही समजत, जेव्हा घरी जाते आणि झोपून उठते ना तेव्हा सकाळी मग समजतं आणि पूर्ण बॉडी दुखते ना, जाम वाट लागते. आणि ट्रेनर काय मला अजून डंबल वगैरे उचलायला देत नाही, पण मी असंच उचलून फोटो काढला होता. त्याच्यानंतर मग घरी गेली आणि आज उपवास सोडायला होता. भात, रेड्याची भाजी आणि वडी आणि पापड, आणि आज उपवास सोडायचा होता. मी वडी आणि पापड घेतले होते आणि मग खाल्लं. आजच्यासाठी एवढं. थँक्यू फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बाय.